हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 70. अध्येष्यते चयमि इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामीति मे मतिः. माझ्या विचाराप्रमाणे जो आम्हा दोघांच्या या धर्ममय संवादाचे अध्ययन करेल त्याने ज्ञानयज्ञाद्वारा माझे पूजन होईल. गीता तत्व अभ्यासावे आणि ते इतरांना कथन करावे, सांगावे, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. असे करणे म्हणजे भगवंत श्रींचेच काम करणे असते. असे करणारे भगवंत श्रींचे चरणी पावन होतात, मुक्त होतात. हे असे सांगून झाले. आता हे ज्यांना जमत नाही त्यांनी काय करावे? गीता त्यांना दूर करते की गीता अशांसाठी सांगितलेली नाहीये? याचे उत्तर आता भगवंत श्री येथे देत आहेत. भगवंत श्री सांगतात की त्यांनी गीतेमध्ये जो विचार मांडलेला आहे, जे तत्व सांगितले आहे, त्याला अनुसरून जो अर्जुन आणि भगवंत श्री यांच्यामधील हा संवाद अभ्यासतो तो ज्ञानयज्ञच करतो. त्यायोगे त्याच्या हातून भगवंत श्रींचे इष्ट तेच होते, पूजन होते, यजन होते. भगवंत श्रींना अपेक्षित तेच त्याच्याकडून होत असते. फक्त ते त्याच्याच पुरते मर्यादित असते. पण तरीही काही वाईट नाही. ज्याचा तो का होईना परंतु सन्मार्गाला लागला हीच मोठी उपलब्धी असते. काहींचा जीवनाचा प्रवास एकला चलो रे असा असतो. ते कोणाच्या अध्यात्मात असे असतात. त्यांना कोणाकडे जायला नको असते की कोणी त्यांच्याकडे यायला नको असते. आपण बरे की आपले काम बरे की आपला नित्य जीवनक्रम बरा. त्यात कोणाची लुडबुड नको आणि आपलीही कोणामध्ये लुडबुड नको. अशांना गीतेचा उपयोग होतो की नाही? भगवंत श्रींचे याला उत्तर हो असे सकारात्मकच आहे. यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवंत श्री म्हणतात की त्यांनी गीतेत जे विचार सांगितले आहेत, जी तत्वे कथन केली आहेत, त्या विचारांद्वारा त्या तत्वांना अनुसरून जो गीतेचा अभ्यास करतो तोही मला प्रिय आहे. गीतेत अर्जुन आणि भगवंत श्री यांचा जो संवाद आहे तो धर्ममय आहे. कारण तेथे स्वधर्माची, स्वकर्माची चर्चा आहे. निष्काम कर्म करायला सांगितलेले आहे. मुख्यत्वे कर्मयोग सांगून अर्जुनाला त्याच्या नियत आणि विहित अशा कर्माला उद्युक्त केलेले आहे. त्यासाठी अर्जुनाला सांख्ययोग सांगून ज्ञानयोग, भक्तियोग, संन्यासयोग, ध्यानयोग, राजयोग इत्यादी असे इतर अनेक योग सांगून प्रत्यक्ष विभूती दर्शन घडवलेले आहे. त्यायोगे अर्जुन योग्य अशा जीवित कर्माला उद्युक्त झाला आहे. त्याच्यातील धर्म जागृती होऊन तो जीवनोद्देश पूर्ण करायला तयार झालेला आहे. आता जीवनाचा नेमका अर्थ उमजला आहे. भगवंत श्री पुढे म्हणतात की ही अशी धर्ममय चर्चा जो अभ्यासतो त्याच्याकडून ज्ञानयज्ञ केला जातो. गीतेचा अभ्यास म्हणजे गीतेतील तत्वांचे वाचन, मनन, चिंतन आणि आचरण. गीतेचा अभ्यास म्हणजे गीतेचे पारायण करणे. गीता जितक्या वेळेला अभ्यासावी तितक्या नवनवीन रूपाने ती आपल्याला उलगडत जाते. दररोज नित्य नवीन वैचारिक तत्वाने ती जाणली जाते. गीतेचा अभ्यास म्हणजे गीतेत जे वाचले त्याचे मनन करून त्याप्रमाणे चित्त भगवंत श्रींचे चरणी सेवेला वाहून सुपूर्त करणे. गीतेच्या अभ्यासाने साधकांमध्ये ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो आणि त्या ज्ञानयज्ञात
त्याच्यातील अपप्रवृत्तींची, अरिष्ठांची, अधार्मिक कृत्यांची, अयोगिक गोष्टींची आहुती दिली जाते. साधक अंतर्बाह्य शुद्ध होतो. भगवंत श्रींचे चरणी सेवेला योग्य होतो. एक दिवस तो भगवंतमय होतो, पावन होतो आणि मुक्त होतो. हरिओम.